ओके, स्क्रीन दिसते का सगळ्यांना आणि माझा आवाज ऐकू येतोय का? सर आवाज ऐकू येतोय पण स्क्रीन नाही दिसत आहे. होईल 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 शेअर होईल. दिसली का आता? नाही. नाही सर. नाही दिसत आहे? येस सर. हां, कारण स्क्रीन शेअर केली आहे. काहींना ते थोडंसं लेट रिस्पॉन्स करतं. टेक दिसते का सगळ्यांना स्क्रीन? हे बघा मी चेंज केलं. दिसतंय का? हो सर दिसतंय. आलं हो ना? सर. ओके, हां. सो आपला क्वेश्चन आहे आता, कन्स्ट्रक्ट द स्विचिंग सर्किट. हां, मी तुम्हाला सांगत काय होतं की आपण जे सिम्बॉल यूज करणार आहे यामध्ये, जे नवीन आहे त्यांसाठी सांगायचं होतं मला की S1च्या जागेवरती आपण P वापरणार आहे. S1 म्हणजे स्विच, S2च्या जागेवरती आपण Q, S3च्या जागेवरती R. ओके, आणि डॅश आला. डॅशचा मिनिंग इथं स्विचेस कसे असतात? स्विचेस असतात ओपन म्हणजे करंट फ्लो होत नाही, त्याच्या जागी निगेशन ऑफ P, S2 डॅशच्या ऐवजी निगेशन ऑफ Q आणि S3 डॅशच्या ऐवजी निगेशन ऑफ R. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये की स्विचेस, तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे, स्विचिंग सर्किट आपल्याला तयार करायचं आहे. खूप सिंपल क्वेश्चन्स आहेत. ओके, आपण लगेच तयार करूया. सो पहिला क्वेश्चन दिला आहे बघा त्यांनी. पहिल्या ब्रॅकेटमध्ये दिलं आहे निगेशन ऑफ P अँड Q. ओके, ऑर सेकंड ब्रॅकेटमध्ये दिलं आहे आपल्याला P अँड निगेशन ऑफ R. ठीक आहे. ओके, आता बघा रे, इथं निगेशन ऑफ P आणि मध्ये अँड आला आहे. ठीक आहे ना, एक 1 बाय 1 जायचं, 1 1 ब्रॅकेट आहे की नाही. आता इथं अँड आहे. अँड म्हणजे काय? दोन स्विचेस तुमचे सिरीजमध्ये आहे. सो कसं ड्रॉ होणार बघा. इथून मी स्टार्ट केलं सपोज. ठीक आहे, इथं एक स्विच ड्रॉ केला. ठीक आहे, आणि इथं एक स्विच ड्रॉ केला, कारण तुम्ही इक्वेशनमध्ये बघितलंय काय दिलंय त्यांनी, इथं मध्ये अँड आहे म्हणजे दोन स्विचेस सिरीजमध्ये आहे. आता तुमच्यापैकी कोणीतरी मला सांगा, निगेशन ऑफ P म्हणजे स्विचला मी नाव काय देऊ? S1 डॅश. S1 डॅश. गुड. यशवंत. आणि क्यूब आहे बघा पुढे त्याच्या, याला नाव काय देऊ? यश2. S2. व्हेरी गुड. ओके, आता मध्ये ऑर आहे. ऑर म्हणजे काय? याच्या पॅरलल मध्ये, म्हणजे काय करायचं आपल्याला? सेकंड वायरिंग करायची आता इथं खाली. ठीक आहे, परत आलो बघा, पॅरलल मध्ये आलो आपण पहिल्या दोन स्विचच्या, आणि इथं आतमध्ये परत दोन स्विचेस अँड म्हणजे सिरीज मध्ये आहेत. परत दोन स्विचेस ड्रॉ करायचे. इथं एक स्विच ड्रॉ केला. ओके, परत सिरीज मध्ये आणखीन एक स्विच आला. हां, इथून तुम्हाला माहिती आहे, इथून वायरिंग, इथं आली बघा बॅटरी. ठीक आहे ना, पेपरला लक्षात ठेवा, हे असं ड्रॉ करायचं. इथं आला लॅम्प, लॅम्प किंवा बल्ब, आणि इथं झालं कम्प्लीट आपलं डायग्राम. तुमचं चेक फक्त काय होणार आहे एवढं. हां, ह्या स्विचेसला नाव काय देऊ सांगा आता. इथं खाली यशवंत. S1 S3 डॅश. यश2 डॅश. इथं S1 आणि आणि इथं पुढे यश2 डॅश. S3 डॅश. S3 डॅश. S3 यश2 डॅश, कारण डॅश. R येतो बरोबर. S3 डॅश, करेक्ट. 3 का? यस, R आहे ना तो. P ला S1, Q ला S2 आणि R ला S3 लावायचं. ठीक आहे, यश3. S3 डॅश. हो ओके, हो. हां. आता हे झालं बघा. किती मार्काचा क्वेश्चन असतो? झाला आपला आन्सर. किती मार्काचा क्वेश्चन असतो हा? 3 मार्काचा. कन्स्ट्रक्ट द स्विचिंग सर्किट. समजलं सगळ्यांना? हो. ओके, सगळ्यांना समजलं. मी प्रत्येकाचे नाव घेतो वाटलं असं परत. इथं कोण कोण प्रेझेंट आहे बघा, सगळ्यांचे नाव. ठीक आहे, अभिषेक गर्जे समजलंय का? हो सर. ओके, आदित्य. यस सर. ओके, अनिकेत. हो. अनिकेत तुझं नाव काय? हा, अनिकेत आढाव. ओके, अंजली. अंजली. ओके, स्नेहा. येस सर. ओके, साक्षी. साक्षीला. येस सर. ओके, हर्षल. लवकर क्विक रिस्पॉन्स करा. हर्षल, गीतांजली, प्रतीक्षा. Yes, sir. मसुदा, Yes, sir. प्रेम, केतन, Yes, सई, sir. यस सर. चैताली, साक्षी साबले, साक्षी दरेकर, Yes, sir. सार्थक वाघमोडे. यस. ओके, प्रतीक्षा गुंजा, श्रुतिका दरेकर, सिद्धी, Yes, sir. स्वप्नील आणि वर्षा. Sir. ओके, ठीक आहे. आता घ्यायचे क्वेश्चन्स. चला, आपल्याला आता 5 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत 1 बाय 1. ओके सर. ओके, सेकंड वन. सेकंड क्वेश्चन आहे, पहिल्या ब्रॅकेटमध्ये आहे P अँड Q. ओके, ब्रॅकेट राऊंड आहे. और
पुढच्या ब्रॅकेटमध्ये आहे निगेशन ऑफ पी अँड परत एक ब्रॅकेट आहे निगेशन ऑफ क्यू और पी और आर. ठीक आहे, इक्वेशनला घाबरायचं नाही, आपल्याला फक्त माहित पाहिजे की आपण काय काय करणार आहे. ठीक आहे, हा बघा आता 1 बाय 1 जायचं आहे. अगोदर मला पहिला ब्रॅकेट बघायचा आहे. ठीक आहे, पहिल्या ब्रॅकेटमध्ये किती स्विचेस आहेत रे? 2 स्विचेस आहेत, पी आणि क्यू. आणि मध्ये कोण आहे? अँड. अँडचा मिनिंग काय? हा, ते सिरीज मध्ये Series Series. ओके. हे बघा 2 स्विचेस मी ड्रॉ करतोय. ते विदात आला का रे परत? इथं पी. ओके, इथं एक स्विच मी ड्रॉ करणार आहे. ओके, इथं 2 स्विचेस. नावं सांगा काय देऊ पहिल्या स्विचला? S1. S1 आणि दुसऱ्या S1. स्विचला S2. S2. बरोबर. आता इथं मध्ये काय आलं? ऑर. ऑरचा मिनिंग काय? पॅरलल. Parallel मध्ये ओके, सो खाली आलो बघा पॅरलल मध्ये. जस्ट वेट. ओके, इथं आलो खाली. ओके, Parallel. आता पहिला स्विच कोणता आहे बघा? निगेशन ऑफ S1 dash. S1 dash. S1 डॅश. बरोबर, इथं दिला मी S1 डॅश. परत पुढं बघा अँड आहे. अँड म्हणजे आपण सिरीज मध्येच थांबलोय, अजून सिरीज मध्येच आहे. ठीक आहे, आता ब्रॅकेट. हो ब्रॅकेट मध्ये बघा किती स्विचेस आहे ब्रॅकेट मध्ये, दिसत आहेत का तुम्हाला? Three. हो 3 स्विचेस आहेत, 3. आणि 3 स्विचेस कसे आहेत? ऑर. ऑर म्हणजे और काय? पॅरलल मध्ये आहे. Parallel. पण ते तिघ कोणाला सिरीज मध्ये आहे? पी, निगेशन ऑफ पी ला, म्हणजे S1 डॅशला. म्हणजे तयार कसं होणार हो. बघा सर्किट. आता इथं पॅरलल मध्ये 3 स्विचेस आहेत. हा पहिला, हा दुसरा दिस इज सेकंड. and this is third. ओके, हा तिसरा. झाले हे 3. हो आणि इथं वायरिंग कम्प्लीट करा. ही इथं एक असं आलं, इथं लावायचं Current आपल्याला बॅटरी. हिअर इज अ लॅम्प. lamp ठीक आहे, हे झालं कम्प्लीट. complete. आता मला सांगा रे, इथं स्विचेसला नावं काय देऊ? S2 dash first. इथं S2 Dash. डॅश, हा, त्यानंतर P आहे इथं S1 S1 and S3. And S3. yes, बरोबर का? हे झालं बघा आन्सर. किती मार्काचा क्वेश्चन आहे? 3. 3 मार्क्स. ओके, समजलं सगळ्यांना? Yes, sir. हो sir. ओके, so next number 3. Number 3 है in the square bracket P and R or negation of Q and negation of R. Okay, square bracket complete, and negation of P and negation of R. ठीक आहे, सो 1 बाय 1 जायचं आहे आपल्याला परत. चला मी आता पेनचा कलर चेंज करतो. अगोदर सर स्क्रीन नाही दिसत. हा बोला. स्क्रीन नाही दिसत आहे. स्क्रीन दिसत नाहीये का? एक मिनिट. दिसते sir. स्क्रीन शेअर आहे. हो sir आहे. कोणाला दिसत मला नाही? नव्हतं दिसत. मसिरा. नेटवर्क प्रॉब्लेम असेल. अरे थांब बाबा, Yes, sir. मी बोलतो. मसिरा तुम्हाला दिसत नाही का? दिसतीये मला. मग कोणाला दिसत नाहीये? मला सर. ओके हर्षल, एक काम करा, लेफ्ट व्हा मीटिंग मधून परत जॉईन करा, रिजॉईन करा, दिसून जाईल स्क्रीन. हो सर. ओके. आत्माराम विधाटे. अरे बाबा नाव सांगा तुमचं. आत्माराम नाव आहे सर. आत्माराम पूर्ण नाव. 10वीच्या मार्कशीटवर तुझं नाव काय होतं? आत्माराम नारायण विधाते. आत्माराम नारायण विधाटे. ठीक आहे. कुठून आहे रे तू सर. जॉईन? जामखेड. अच्छा, सर तुम्ही कुठे आलेत? हे काय नगर. आत्माराम नारायण विधाटे. ओके ठीक आहे. मायक्रोफोन ऑफ करत ठेवा. मी काही क्वेश्चन विचारलं तर सांगत चला. ठीक आहे. आता हा आहे बघा प्रॉब्लेम आपला. मला अगोदर पहिला हा ब्रॅकेट आपला तुमचा स्क्वेअर ब्रॅकेट दिसतोय त्याला मला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे.
सगळ्यात पहिला ब्रॅकेट बघा, पी अँड आर आहे मध्ये, अँड म्हणजे दोन स्विचेस सिरीज मध्ये आहेत. सो मी असं ड्रॉ करतो. इथं दोन स्विचेस दाखवायचे मला सिरीज मध्ये. सांगा रे नाव काय देऊ पहिल्या स्विचला? S1 S1 and S3 S3 करेक्ट. आता मध्ये ऑर आलं. ऑरचं मिनिंग काय? पॅरलल. parallel. सो इथून आलो बघा मी खाली. ओके, परत पॅरलल मध्ये इथं दोन स्विचेस आहेत आणि ते सिरीज मध्ये आहेत. सो इथं एक स्विच ड्रॉ केला, इथं एक स्विच ड्रॉ केला. ठीक आहे. सांगा यांना नावं काय द्यायचे? S2 dash and S3 dash. S2 डॅश आणि S3 डॅश. बरोबर. आता पुढं अँड आहे. अँडचा मिनिंग काय रे? Series. सिरीज. यात बघा इथं बघा, तुम्ही ब्रॅकेट चेक करा बघा. इथं कोणता ब्रॅकेट दिलता त्यांनी? स्क्वेअर ब्रॅकेट. म्हणजे हा कम्प्लीट ब्रॅकेट, म्हणजे याच्यामधले कम्प्लीट स्विचेस पुढच्या ह्या दोन स्विचेसला कसे आहेत? सिरीज मध्ये आहेत. म्हणजेच आता इथं काय येईल? सिरीज मध्ये. सो सिरीज मध्ये आपण जॉईन करणार आहेत. सो सिरीज. आता निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ आर, इथं दोन्ही पण स्विचेस कसे आहेत? परत अँड मध्ये आला म्हटल्यावरती सिरीज मध्ये आहे. ओके, दोन स्विचेस मला ड्रॉ करायचे सिरीज मध्ये. सो ते असे येतील. इथं एक स्विच आला पहिला, अँड हिअर इज अ सेकंड स्विच. ओके, सांगा इथं नाव काय देऊ रे पहिल्याला? S1 dash and S3 dash. आणि S3 S3 dash. डॅश. गुड. आता आपल्याला वायरिंग कंप्लीट करायची आहे. सो इथून मी आणली खाली बॅटरी. आला लॅम्प. इथून वायर घ्या खाली, याला जॉईन करून टाका. हे झाला आन्सर. ओके, कळलं हे? सोपं आहे का रे? कसं वाटतंय हो तुम्हाला? सर. हो सर. ओके, चला घ्या मग नेक्स्ट प्रॉब्लेम, फोर्थ. येस नेहा, ऑन राहतोय बघा तुमचा मायक्रोफोन. नंबर 4. पहिल्या ब्रॅकेट मध्ये आहे पी अँड क्यू. सर आवाज येत नाही. कोणाला? यस, कोणाला आवाज येत नाही? नाव सांगा. लेफ्ट व्हायचं बघा लगेच आणि मीटिंग मध्ये जॉईन व्हायचं. ओके, काय जर टेक्निकल इश्यू आला ना, नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो, लेफ्ट होऊन जायचं, लगेच मीटिंग मध्ये परत जॉईन व्हायचं. आता हर्षल, तुम्हाला स्क्रीन दिसती ना आता? हो सर. हां, येस. सो टेक्निकल ग्लिच येतो बघा मध्ये मध्ये. सो मला आता ते हँग झाल्यासारखं झालं बघा लॅपटॉप. सो फक्त मीटिंगमधून मी लेफ्ट झालो आणि परत जॉईन झालो. ओके, सो जनरली तर एक आपण म्हणू बघा सोल्युशन आहे त्याच्यावर. सो पी अँड क्यू, थांबा एक मिनटं. हां, पी अँड निगेशन ऑफ क्यू आहे. पी अँड निगेशन ऑफ क्यू अँड आर, ऑर इथं येतंय पी अँड ब्रॅकेटमध्ये निगेशन ऑफ क्यू ऑर निगेशन ऑफ आर. आता ह्या टाईपचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. सो आपल्याला काय करायचं, याचं स्विचिंग सर्किट तयार करायचं आहे. येस, अगोदर पहिल्या ब्रॅकेटमध्ये सांगा रे, पहिल्या ब्रॅकेटमध्ये किती स्विचेस आहे टोटल? 3 3 स्विचेस. 3 3 स्विचेस कसे आहेत? इथं पण अँड आहे, इथं पण अँड आहे, म्हणजे कसं? Series. सिरीज मध्ये. बरोबर. सो इथं मी 3 स्विचेस ड्रॉ करतो. हिअर इज अ फर्स्ट स्विच, नेक्स्ट वन इज अ सेकंड, आणि लास्ट वन थर्ड. ठीक आहे, इथं 3 स्विचेस मी ड्रॉ केले. नावं सांगा रे मला स्विचेसचे. पहिल्या स्विचला नाव काय देऊ? S1 S1. सेकंड स्विचला S dash. S2 डॅश, आणि थर्ड स्विचला S3. S3. आता मध्ये बघा काय आलंय? ऑर आलंय. ऑरचा मिनिंग काय आहे की आता पॅरलल. Parallel. सो इथून मला वायरिंग आणायची खाली. ओके, इथं आलो. इथं मला पहिला स्विच आहे बघा. कोणता स्विच आहे पहिला? आता इथं पी आहे. ओके, सो इथं मी पहिला स्विच इथं ड्रॉ केला. परत सिरीज मध्ये, कारण मध्ये कोण आहे आता? अँड आहे. सॉरी, And इथं अँड आहे. ठीक आहे ना?
सो सिरीज मध्ये परत, पण सिरीज मध्ये आतमध्ये आल्यावरती परत किती स्विचेस आहेत रे इथं? 2 2. आणि त्यांच्यामध्ये काय आता ऑर म्हणजे कसे OR. दोन स्विचेस पॅरलल मध्ये आहे, parallel बट ते पी ला सिरीज मध्ये. सो बघा इथं माझा पी म्हणजे कोण, इथं स्विच S1 आहे, बरोबर. आणि त्याला सिरीज मध्ये जायचं, आणि सिरीज मध्ये गेल्यावरती ब्रॅकेट मध्ये परत 2 स्विचेस आहेत, बट ते 2 स्विचेस पॅरलल मध्ये आहे. सो एक स्विच मी इथं ड्रॉ केला आणि दुसरा स्विच मी इथं ड्रॉ केला. समजलं कशी डायग्राम तयार झाली ही? ऑल ऑफ यू? हो सर. ओके. yes sir सांगा निगेशन ऑफ क्यू ला काय नाव द्यायचंय? S2 dash S2 dash. S2 डॅश, बरोबर. and S3 dash S3 dash. इथं S3 डॅश. आता फक्त वायरिंग आपल्याला कंप्लीट करायची, ठीक आहे. सो इथून हे इथं असं जॉईन केलं, इथून हे घेतलं बघा खाली, ओके. इथं लावली आपण बॅटरी, हिअर इज अ लॅम्प, आणि हे कंप्लीट करून टाकलं. ओके, हा झाला स्विचिंग सर्किट. समजलंय? सिंपल असतं बघा, जास्त टिपिकल नाही या गोष्टी, कळायला पण सोप्या आहेत, आणि 3 मार्क तुम्हाला देणार आहेत ते पेपरला. ठीक, चला पुढचा क्वेश्चन ट्राय करतो मी. नंबर 5. P or negation of P or negation of Q, परत or, ओके. P and Q ब्रॅकेट मध्ये P and Q. सोपं आहे बघा खूप. इथं 4 स्विचेसच्या मध्ये ऑर आहे, ऑर, ठीक आहे, आणि इथं परत ऑर, बरोबर. आणि मग हे पुढचे 2 ब्रॅकेट मध्ये 2 स्विचेस सिरीज मध्ये आहेत. सो सिंपल क्वेश्चन आहे, ठीक आहे ना. चला आपण कन्स्ट्रक्ट करूया आता. सांगा कसं रे, पहिल्या याच्यामध्ये स्विच कसा लिहिणार मी? पहिल्या लाईनिंग मध्ये Parallel. पॅरलल मध्ये जायचं. ओके, इथं मी एक स्विच ड्रॉ केला बघा, परत पुढं ऑर आहे. सो खाली आलो मी, इथं मला दुसरा स्विच ड्रॉ करायचा आहे, इथं दुसरा स्विच ड्रॉ केला, बरोबर. परत खाली आलो कारण इथं मध्ये परत ऑर आहे, इथं मी तिसरा स्विच ड्रॉ केला. कळतंय ना? हे बघा इथं अगोदर मी पी ड्रॉ केला, परत ऑर मध्ये निगेशन ऑफ पी, मग क्यू झाला, परत ऑर आहे बघा पुढं, परत खाली आलो पॅरलल मध्ये, बट तिथं तुमचे 2 स्विचेस आहेत. आता आतमध्ये दिसते का ब्रॅकेट मध्ये 2 स्विचेस, आणि ते सिरीज मध्ये आहेत. म्हणजे इथं एक स्विच ड्रॉ केला, आणि सिरीज मध्ये इथं एक स्विच ड्रॉ होईल, ठीक आहे. ओके, सो वायरिंग करायची कंप्लीट आता, मग आपण नावं देऊया, ठीक आहे. सो इथून असं घेतलं खाली, इथं लावली बॅटरी, नेक्स्ट हिअर इज अ लॅम्प, आणि झालं कम्प्लीट स्विचिंग सर्किट. आता फक्त नावं द्यायचे राहिलेत. सांगा रे नावं आता. पहिला स्विच नाव S1 S1, दुसरा स्विच S1 dash S1 डॅश, तिसरा स्विच S2 dash S2 डॅश, चौथा स्विच S1 S1, आणि इथं S2 गुड, S1 आणि S2. समजलं हे? ओके, नेक्स्ट नंबर 6. पहिल्या ब्रॅकेट मध्ये आहे P and Q or negation of P or P and negation of Q. सॉरी, असं दिलंय बघा त्यांनी आपल्याला. आता आपल्याला याचं स्विचिंग सर्किट तयार करायचं आहे, ठीक आहे. चला तुम्ही सांगा, मी लिहित चालतो. चला इथं लाईन ड्रॉ केली मी अगोदर. यस बोला. S1 ड्रॉ करायची तर मला पहिल्या लाईनला 2 स्विचेस ना, हा सिरीज मध्ये आहे. इथं चला लिहिलं. हा, पहिल्याला नाव काय देऊ? यस, बरोबर सांगितलं तुम्ही. S1 S2, करेक्ट. S2 आता पुढं ऑर आलाय, ऑर म्हणजे पॅरलल, हा आलो बघा इथून खाली, करेक्ट. निगेशन ऑफ पी, एकच स्विच बघा इथं मध्ये आता. सो इथं एक स्विच मी ड्रॉ करून टाकतो, कळतंय? ओके, परत ऑर आलं म्हणजे
परत पॅरलल, परत खाली यायचं. Parallel. आता किती स्विचेस आहेत तिथं? 2. 2 स्विचेस आहेत आणि मध्ये अँड आहे. अँडचा मिनिंग सिरीज मध्ये Series. परत. ओके यस. सो इथं येईल, सॉरी, इथं ड्रॉ केला फर्स्ट स्विच सिरीज मध्ये, इथं ड्रॉ केला सेकंड स्विच. ओके, हा इथं नाव सांगा रे, वरती वरती नाव द्यायचं राहिलं आपलं. S1 dash. S1 डॅश. इथं सांगा S1 and S2 dash. S2 डॅश. गुड. आणि आता इथून मी वायरिंग कंप्लीट करतो आपली. इथं आली बॅटरी. हिअर इज अ लॅम्प आणि हिअर इज कंप्लीट आवर स्विचिंग सर्किट. समजले का तुम्हाला क्वेश्चन मग आजचे? इथं आपण काय केलं, स्विचिंग सर्किट फक्त कन्स्ट्रक्ट केले इक्वेशन वरून. ओके, आता मी तुम्हाला 2 होमवर्क देणार आहे. पहिला होमवर्क असा असेल, जेवढे पण आपण इथं जे इक्वेशन बघितलेत ना, त्या इक्वेशनचे तुम्हाला काय करायचे, ट्रूथ टेबल तयार करायचे. करताल का? तसं नाही का आपण काल ट्रूथ टेबल तयार केला, इथं ट्रूथ टेबल तयार केला सिम्बॉलिक फॉर्मवाल्याचा. तसं जे काय करा, ट्रूथ टेबल तयार करा सगळ्यांनी. किती क्वेश्चन आहे बघा, सगळे 6 क्वेश्चन आहे. सो 6 क्वेश्चनचे ट्रूथ टेबल तुम्हाला तयार करायचे आहेत. ठीक आहे. आणि सेकंड जो मला तुम्हाला होमवर्क द्यायचा आहे तो असा आहे की 1-2 एक्झाम्पल मी तुम्हाला देतो स्विचिंग सर्किटचे, त्याचे तुम्ही स्विचिंग सर्किट तयार करा. सो मी होमवर्क फर्स्ट असेल इथं सगळ्यांनी होमवर्क करत चला रे, कष्ट घ्यायचे आपल्याला. आता 12वीला आहे आपण. होमवर्क पहिला काय आहे, कन्स्ट्रक्ट स्विचिंग टेबल. स्विचिंग टेबल म्हणजेच काय, ट्रूथ टेबल. ओके, याच्यामध्ये स्विचिंग टेबल म्हणतात त्याला. ट्रूथ टेबल फॉर ऑल अबोव क्वेश्चन्स, जेवढे आपण क्वेश्चन्स घेतले वरचे त्याचे. ओके. आणि क्वेश्चन 2, कन्स्ट्रक्ट स्विचिंग टेबल, सॉरी कन्स्ट्रक्ट स्विचिंग सर्किट. फक्त याचे केले स्विचिंग टेबल तरी चालतील. मी तुम्हाला एक सिम्पल 2-3 एक क्वेश्चन्स देऊन टाकतो लगेच. जस्ट वेट, फक्त मी क्वेश्चन्स बघण्यासाठी टाइम द्या फक्त मला. मी तुम्हाला लगेच सांगतो. ठीक आहे. सो 3 क्वेश्चन्स आहेत, 3 करा. पहिला आहे त्यातला व्यवस्थित लिहा करे, हे जर चुकलं लिहिता तर स्विचिंग सर्किट चुकेल तुमचं. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये राऊंड ब्रॅकेट, इथं P और परत एक ब्रॅकेट आहे, निगेशन ऑफ P अँड Q. ओके, पहिला ब्रॅकेट काढून टाका, काय कामाचा नाही. स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. और सेकंड स्क्वेअर ब्रॅकेट, त्यातल्या पहिल्या ब्रॅकेटमध्ये आहे निगेशन ऑफ Q अँड R, ब्रॅकेट कंप्लीट. और निगेशन ऑफ P. ओके, सेकंड पहिला राउंड ब्रॅकेट P अँड Q अँड R, और सेकंड निगेशन ऑफ P और Q and negation of R. And third, P and R or negation of Q and negation of R or negation of P and negation of R. ठीक आहे. स्क्वेअर ब्रॅकेट इथं कंप्लीट होतोय. हां, मी तुम्हाला लगेच ह्या नोट्स शेअर करणार आहे आणि यूट्यूबची लिंक पण मी ग्रुपवर टाकून देतो. सो मागचे जे लेक्चर्स तुमचे राहिलेले ते तुम्ही कंप्लीट करू शकता. ठीक आहे, मी लगेच टाकतो बघा. हे नोट्स लगेच ग्रुपवरती, आपल्या ग्रुपवरती येऊन जातील. सो मग तुम्ही होमवर्क कंप्लीट करा वाटलं असं तो. ठीक आहे, मला फक्त बघू द्या कोण कोण आहेत शेवटपर्यंत प्रेझेंट. अनिकेत आहे, अंजली, स्नेहा, साक्षी, हर्षल, प्रतीक्षा, मसिरा, सिद्धार्थ, केतन, सई, चैताली, साक्षी साबळे. ओके, एक साक्षी म्हणजे दरेकर आता नाही आहे प्रेझेंट. साक्षी दरेकर
सार्थक वाघमोडे, प्रतीक्षा गुंजाळ, श्रुतिका प्रेझेंट आहे. गुड. श्रुतिका, साक्षीला सांगा ओके कंटिन्युअस लेक्चरमध्ये राहण्यासाठी. त्यानंतर सिद्धी, स्वप्नाली पोटे ओके, तिचं नाव तनिष्का आहे. हां, आणि वर्षा. ठीक आहे, चालेल मग थांबूया आपण. मी लगेच नोट्स वगैरे तुम्हाला शेअर करतो.